नमस्कार. नमस्कार, बोला. कसं चालू तुमचा प्रचार कसा चालू आहे? प्रचार म्हटलं तर एकदम व्यवस्थित चाललेला आहे प्रचार. आणि आमच्या प्रचाराला प्रतिसाद सुद्धा चांगला भेटतोय. जागोजागी आम्ही जातोय, जिथं जातोय आम्हाला तिथं चांगलं म्हणजे प्रतिसाद भेटतोय आम्हाला. कारण आता सध्या त्या पदाच्या लायकीचा माणूस म्हणजे खरं वास्तविक पहिला मंत्रालयापाशी होत जाणारा माणूस किंवा कुठल्याही मंत्र्याला न घाबरता असा धडाडीचा कार्यकर्ता म्हणला तो भाऊसाहेब साबळे. म्हणूनच त्यांच्या पत्नी वर्षाताई साबळे या अपक्ष म्हणून यावेळेस आम्ही सर्वजणांनी त्यांना सांगून उभे केले आहे. कारण आज 14 वर्षे त्यांनी सेनेचं काम केलेलं आहे, दादांच्या बरोबर होते. परंतु ते इच्छुक असताना जिल्हा परिषदला त्यांना ते तिकीट दिलं नाही आणि तिकीट हे दुसऱ्यांना गेलं. मग त्यावेळेस काय झालं की आमच्या पश्चिम पट्टा पूर्ण कुपी कर्नाळ्यापासून तर खाली आळूपोत हा पूर्ण मोकळा राहिला. त्याच्यामुळं मग एवढं जर मतदान आपल्या पाठीमागं असताना आपला उमेदवार जर कमकुवत जर ठरवित असेल ही जनता, तर मग यांना काहीतरी दाखवून दिलं पाहिजे. म्हणून सर्व जनतांनी त्यांना पाठिंबा दिला आणि तुम्ही अपक्ष म्हणून का होईना पण तुम्ही रिंगणात या म्हणून वर्षा भाऊसाहेब साबळे हे रिंगणामध्ये उतरलेले आहेत. आणि आम्ही पूर्व पट्ट्यामध्ये सुद्धा जातोय, घरोघरी जाऊन प्रचार केलाय. आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतोय तिथून पण. आणि आम्हाला अशी खात्री आहे की वर्षाताई भाऊसाहेब साबळे यांची रिक्षा ही सुसाट पळणार आहे. कारण ज्यावेळेस शरददादा सोनवणे यांना सुद्धा पक्षाने तिकीट दिलं नव्हता, त्यावेळेस अपक्ष म्हणून शरददादा सोनवणे सुद्धा रिक्षेच्या जोरावर पळालते आणि ते विजयी झाले. म्हणून आमची पण ही रिक्षा आहे का ही पण सुसाट पळणार आहे ही आम्हाला खात्री आहे. म्हणून जनतेला हेच आव्हान आहे आमचं की एकदा फक्त चान्स द्या. कारण भाऊसाहेब साबळे असं व्यक्तिमत्व आहे की ते न पेचता न घाबरता कुठपर्यंत पण जायला त्यांची तयारी आहे. आणि आमच्या इकडं टकोरी म्हणून एक धबधबा आहे, पावसाळ्याचं पर्यटक तिथं येतात. आणि भाऊसाहेब साबळे यांची पत्नी जर जिल्हा परिषदेवर गेली तर तो रोड आणि पर्यटन स्थळ अगदी व्यवस्थित होणार हे आम्हाला खात्री आहे. म्हणून आमची एकदा इच्छा आहे की भाऊसाहेब साबळेंची पत्नी वर्षाताई भाऊसाहेब साबळे त्या एकदा भरघोस मताने निवडून द्या अशी जनतेला विनंती आहे.